सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 देशभर माहोल सुरू आहे। निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचं कार्य प्रसार माध्यमांकडून केलं जातं। त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान, माहिती अधिकारी एकनाथ पवार, मनपा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद हे उपस्थित होते। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपीठिकेत सांगली जिल्ह्यातील सन 1951 पासून ते सन 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी पराभूत उमेदवार त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वकष आढावा घेण्यात आला। ही पूर्वपीठिका माध्यम प्रतिनिधी तसेच अभ्यासकांना उपयुक्त आहे। या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानंदे यांचे आवाहनपर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले। सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानापर्यंत 2 शुक्रवार मिळतात। शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित असतात। यावेळी मतदानाचं महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे। शिवाय मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी धर्मगुरू देखील प्रबोधन करतील असे सांगितले। यावेळी हाफिज इलियास, शाहीन शेख, सर मौलाना साहिल, मुन्नाभाई पट्टेकरी, मोहसिन शेख, झहीर मुजावर, मुस्तफा मुजावर व सर्व NGOचे पदाधिकारी उपस्थित होते। सर बोलायचं एवढा आहे की एक सजेशन छोटा होता। आमच्या संस्थेमध्ये 300 मशीनचे धर्मगुरू आम्हाला अटॅच आहेत। तर त्या आता आमच्या जुम्माची जी नमाज असते ती सगळी महत्वाची नमाज असते। आता आपल्याला 2 शुक्रवार भेटतात सर, जुम्मा 2 भेटतात। तर त्या ठिकाणून ऐलान जर झाला सर की असं सगळी लोक बाहेर पडून मतदान करा तर टक्केवारी वाढू शकते सर। तर या दृष्टिकोनाने सर आपण एक धर्मगुरूंची, जिल्ह्यातील धर्मगुरूंची आम्ही आमच्याकडे अध्यक्ष पण आहेत आता, तर एक बैठक बी लावू शकतोय आपण प्रशासनाबरोबर। आपण आव्हान तर केला तर ते ऐलान होतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात टक्का वाढेल सर मतदानाचा। We will notice this suggestion. अजून दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।